हाय गाईज, तर आज आहे बब्याचा बड्डे. बब्याचा बड्डे म्हटल्यावर तो शाळेत काही नाही वाटणार असं होणारच नाही. सकाळी तो शाळेत गेला होता. मग आम्हाला शाळेत घेऊन जायचे होते राजगिऱ्याचे लाडू. तर आम्ही घरातलं सगळं आवरलं आणि निघालो राजगिऱ्याचे लाडू घेऊन. तर कसं आहे ना, अलीकडे शाळांमध्ये मुलांची दातं खूप किडू लागल्यामुळे चॉकलेट बिस्किटांना शाळेतील टीचरांनीही बंदी घातली आहे. ते म्हणतात मुलांना काहीतरी पौष्टिक द्या, जेणेकरून त्यांच्या शरीराला योग्य ते पोषण मिळेल. त्यामुळे त्यांनी कंपल्शन असे नाही, पण कसे केले आहे की शेंगदाण्याची चिक्की किंवा राजगिऱ्याचा लाडू तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला देऊ शकता. तर मी गेल्यावेळी दिली होती चिक्की, ह्यावेळी म्हटलं राजगिऱ्याचा लाडू द्यावा. तर ते घेऊन गेले शाळेत. स्वरनी मुलांना वाटले आणि आपणही खाऊ लागला. बघा, हा मी स्वरला शाळेत घालून जाण्यासाठी ड्रेस आणला होता. आज आम्ही गेलो होतो त्याच्या शाळेत त्यांना आणण्यासाठी. संध्याकाळी बड्डेची तयारी करण्यासाठी आत्ती मामा स्वरचे आलेले होते. त्यांनी सगळी अशी बड्डेची तयारी मस्त अशी आवरून घेतली. मला डेकोरेशन करायला वेळच नाही मिळाला, कारण संध्याकाळी खूप जणांचा स्वयंपाक होता. त्यातून वेळ काढणं ही कठीण. का तर आत्या आणि मामा आले होते वेळाने, आणि सगळे घरी असले की डेकोरेशनची तर कमीच नसते. बघा, भाऊजी आणि ताई मिळून अगदी छान असं डेकोरेशन करत आहेत. सगळे पाहुणेही यायला सुरुवात झाली होती. हे मामा मामी आणि त्यांचं हे छोटंसं पिल्लू, त्याचं सारखं सारखंच इकडून तिकडे मध्ये मध्ये सगळ्यांच्या मागे मागे लुडबुड चाललेलीच होती. इथे आमचा स्वर आत्तीने आणलेल्या ड्रेसमध्ये टकाटक असा तयार झाला होता. हे बघा मामींची बाळ आत्ता चालायला येत आहे, पण याची लुडबुड काय मधून थांबतच नाही. फायनली आत्ती मामा आणि आहोंनी केलेलं डेकोरेशन पूर्ण झालं. आहोंनी आणला होता चौकोन केक आणि मामा मामींनी आणला होता हर्ट शेपचा डबल लेअरचा केक. तर बघा, आमचा बब्याही तयार झालेला आहे आणि तयार होऊन बब्याला नुकतं बसायचं होतं. आत्तीने आणलेल्या ड्रेसवरती एक फोटो काढ असं म्हणाला. आत्तीने मस्त असं ओवाळलं. हा ड्रेस घातला आहे, तो ड्रेस त्याच्या काकाने त्याच्यासाठी आणलेला आहे. हा कोटचा ड्रेस लगेच तो काढला आणि हा घातला. त्याला कपडे बदलायची खूप हौस आहे बरं का. पहिला त्याला आत्तीनेच ओवाळायचं, त्याची आत्ती फेवरेट जी आहे. मग काय, फेवरेट आत्ती जर वाढदिवसाला नसती तर केक कापायचाच नाही असं तो आत्तीला फोनवर वाढदिवस म्हटलं की औक्षण हे आलंच. औक्षण आपण करतो कशासाठी, तर आयुष्य अगदी दिव्याप्रमाणे उजळण्यासाठी. तर बघा, आईनीही बब्याचं औक्षण केलं. या आमच्या नंदूबाईंच्या जाऊबाई, यांना तर तुम्ही खूप सारे रील्समध्ये बघितलंच असेल. त्यांचंही चॅनल आहे आणि त्यांच्याही रील खूप छान असतात. तर त्यांनाही आम्ही बोलवलं होतं आणि त्याही बब्यासाठीच आल्या होत्या बरं का. बब्या खूप जणांचा लाडका आहे. ह्या आहेत आमच्या मामी, ज्यांना बब्याचा एवढा लळा लागला ना, खास करून बब्यासाठी त्या आठवड्यातून एकदा का होईना घरी ह्या येतातच. आणि बब्याही त्यांना खूप लाड करतो. त्यामुळे ह्या दोघांचं बॉन्डिंग असं खूप छान झालं आहे. आणि बब्याला पेढा खूप आवडतो बरं का. त्यामुळं आरती करायच्या अगोदर तो पेढा कधी घालतात याचीच वाट बघत होता. या आहेत आमच्या अहोंच्या आत्ती आणि या आहेत अहोंच्या मामी. तर सगळेच टोटली सगळेच बब्याचं खूप सारं लाड करतात. कारण बब्या असा करतोच की प्रत्येकांना आपला लळास लावून घेतो. सगळ्याच जणांना बड्डेला बोलवण्याचं कारण म्हणजे खूप जण असे कमीच असतात की ज्यांना आपल्या रोजच्या जीवनातून इकडे तिकडे एकमेकांना भेटण्याला वेळच भेटत नाही. असेच एखादे कार्यक्रम येतात ज्यातून सगळ्यांना एकमेकांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे असे छोटे छोटे का होईना कार्यक्रम पण सगळ्यांना मिळून मिसळून करत जा. का तर सगळ्यांच्या बोलण्यातून हसण्यातून जो आनंद मिळतो ना, तो आनंद कशातच मिळत नाही. तर बघा, असा करत होतो आम्ही बड्डे सेलिब्रेट. आम्ही भाऊ भाऊ सगळे एकच आहोत असं म्हणत सगळ्यांना खूप सारे फोटो काढायचे होते. फायनली म्हणलं केक कापून घ्यावं. आमचा स्वर्ण बघा रुसूनच बसला होता. असं काहीतरी तो करतोच. आता बब्याच्या बड्डेला सगळ्या जणांना बोलवलं आणि माझ्या बड्डेला कोणालाच नाही बोलवलं, म्हणून हा बसला होता रुसून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू स्वर्णवर्धन, हॅपी बर्थडे टू यू बब्या. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू
केक खायची बब्याला एवढी घाई झाली होती की हातात धरलेला केक केव्हा तोंडात चाललाय हे समजत आज नव्हतं. तोंडाला सुट्टी नाही. बघा असं आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला केक चारला. मेणबत्त्या फुकायची तर एवढी हौस त्याला की फुकून फुकून मेणबत्त्या पण विजेना झालत्या. काय करावं काय त्याला कळेना झालं. शेवटी भिजल्या एकदाच्या. सगळ्यांसोबत थोडे थोडे पिक्चर्स काढून घेतले. कसं आहे ना, जेवढ्या आठवणी जपता येईल तेवढ्या मला जपून ठेवायच्या आहेत. कारण तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला ह्या सगळ्या आठवणी मला परत करायच्या आहेत. जेव्हा तो एवढा होतास तेव्हा असं करत होतास तसं करत होतास. ह्या सगळ्या आठवणी खरंच त्याच्यासाठी खूप अनमोल असतील. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.